नमस्कार मंडळी. निवडणुकांचं वातावरण आहे आणि काही टप्पे निवडणुकीचे पारही पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतंय की ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये तरी निवडणुकीचं मतदानाचा जो काही आलेख आहे, मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती खूप कमी होती. लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीयेत. सगळेच जण तुम्हाला सांगतायत मतदानासाठी बाहेर पडा वगैरे. मी काही फार मोठी कोणी नाही की तुम्हाला सांगावं तुम्ही मतदानासाठी बाहेर पडा, तुम्हाला उपदेश करावा. पण मतदानासाठी का बाहेर पडा, त्याचं मला त्याच्याविषयी काय वाटतं याविषयी तुमच्याबरोबर 4 गोष्टी शेअर कराव्यात म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज तुमच्यासाठी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण लोकशाहीमध्ये राहतो. लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला सगळ्यात जास्ती मतं पडतील तो उमेदवार निवडून आला असं घोषित केलं जातं. मग आपल्याला खूपदा एस्पेशली मध्यमवर्गीय माणसाला असं वाटतं की मला कोणालाच मत द्यायचं नाही आहे आणि मग मला कोणालाच मत द्यायचं नाही आहे याच्या पाठीमागची प्रत्येकाची आपापली अशी विचारसरणी असते. मग एखाद्याला असं वाटत असतं की 3 उमेदवार आहेत आणि 3ही उमेदवार काही चांगले नाहीत, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली नाही किंवा त्यांच्यावरती काही आरोप आहेत किंवा काय जे काही कारणं असतील, प्रत्येकाची कारणं असू शकतात की मला 3ही उमेदवारांना मतदान करायचं नाही. मग मुद्दा असा येतो तो म्हणजे नोटा वापरायचा का. मग आपल्याला काय सांगितलं जातं की नोटा जर का समजा वापरला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण नोटाचं जे काउंटिंग आहे ना ते कुठं लक्षात घेतलं जात नाही. मी एक उदाहरण देते. समजा आपण असं गृहीत धरूया की 100 मतदार आहेत. मग आता या 100 मतदारांपैकी 50 लोकांनी नोटा दिलं म्हणजे आम्हाला कुठलाच उमेदवार नको, 3 उमेदवार उभे आहेत असं आपण गृहीत धरूया. 100 लोकांनी नोटा दिलं. उरलेल्या 50 पैकी 10 लोकांनी एला मतं दिली. त्याच्यानंतर उरलेल्या परत 40 पैकी 20 लोकांनी बीला मतं दिली आणि 15 लोकांनी सीला मतं दिली. 5 लोकांनी मतदानच केलं नाही. आता लक्षात घ्या, नोटाचा टक्का जास्ती आहे, 50% आहे आणि जास्ती मतं जी पडली आहेत, 20 मतं जी पडली आहेत बीला, ती जी टक्केवारी आहे ती नोटापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे 20च आहे, 50-20 असं असताना सुद्धा त्याला मतं पडली आहेत, त्याला हो म्हणून निवडून दिलंय आणि म्हणून आपण नोटा दिलेलं असताना सुद्धा 50 लोकांना ह्यापैकी कोणीच नकोय असं असताना सुद्धा ज्याला 20 मिळालेत ना तो जिंकून येतो. ही आत्ताची सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून मग आपल्याला असं वाटतं की मी नोटा तरी कशाला जाऊन करू. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण मग याच्यासाठीच मी म्हटलं की मला तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर मी माझं हे जे कायदेविषयक सदर सुरू केलं, यूट्यूबचं चॅनल सुरू केलं तेव्हापासून मी सांगते की लॉ शुड बी डायनॅमिक. कायदा हा सतत बदलत राहिला पाहिजे बदलत्या परिस्थितीनुसार. आपलं जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली, आपली जेव्हा कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात आली त्यावेळी कदाचित ज्यांनी आपली राज्यघटना बनवली त्या लोकांना अशा पद्धतीची सिच्युएशन पुढे मागे जाऊन भारतात निर्माण होईल असं वाटलं नसेल आणि म्हणून त्यांनी नोटाचा तेवढा कॉग्निझन्स घेतलेला नसेल. मग आता जर का समजा आपल्याला एक लक्षात घ्या, लोकशाही वाचवणं, भारतामध्ये चांगली राजवट आणणं, चांगला पक्ष आणणं, चांगले नेते आणणं ही जबाबदारी नेत्यांवरती नाही तर ही जबाबदारी जनतेवरती आहे, ही जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि त्यामुळं नोटा वापरा असं मी तुम्हाला संदेश देत नाहीये. पण माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मतदाना दिवशी मला कोणालाच मत द्यायचं नाहीये, मी कशाला बाहेर पडू असं म्हणून घरात राहू नका. बाहेर पडा, त्यातल्या त्यात जो चांगला उमेदवार आहे त्याला मत द्या. अगदीच कोणालाच मत द्यायचं नसेल तर हे माझं व्यक्तिगत मत आहे की आपण जर नोटा दाबला आणि जर का असं लक्षात आलं दिवसेंदिवस असं घडत चाललंय की नोटा वाढतोय आणि प्रत्यक्ष जे मतदान होतं एखाद्या व्यक्तीला म्हणजे नेगेटिव्ह मतदान जास्त होतंय पॉझिटिव्ह मतदानापेक्षा, असं जर का सतत घडत राहिलं, असं जर का घडतंय असं लक्षात आलं तर कुठेतरी आपल्याला आपल्या राज्यघटनेत काहीतरी ह्याबाबत विचार करायला पाहिजे. हे आपण सुप्रीम कोर्टापर्यंत म्हणा किंवा आपल्या संसदेपर्यंत म्हणा नक्कीच पोचवू शकू. तर हा एक मी वेगळा विचार मांडते. हा विचार भविष्यामध्ये कितपत योग्य ठरेल, कितपत योग्य नाही ठरणार हे आपल्याला भविष्यच सांगेल. पण मी जो काही कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे हे माझं व्यक्तिगत मत आहे की अशा पद्धतीनं जर का गोष्टी घडत राहिल्या तर नक्कीच कायद्यात बदल करण्यासाठी विचार करावा लागेल. त्यामुळे कृपया घरात राहू नका,
घरात राहून मला काय त्याचं असं म्हणू नका. हे जे काही सगळं आहे हे तुमच्याशी, माझ्याशी आणि आपल्या पुढच्या पिढीशी निगडित आहे आणि त्यामुळे जरूर मतदानाला बाहेर पडा आणि तुम्हाला या सर्वच प्रक्रियेविषयी काय वाटतं त्याबाबत तुमचं मत जरूर द्या. धन्यवाद.